गुड आफ्टरनून मुलांना. तर आज आपला जो टॉपिक आहे तो आहे मीन मीडियन. आधी आपण मीन शिकायचा, मीन ऑफ रॉ डाटा. आपल्याला सगळं मीन मीडियन मोड फाइंड आउट करायचं. मीन काय तर आपल्याला जे शिकायचं आहे ते आहे ऍक्च्युली मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी. ते आपल्याला आता शिकायचं आहे. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी मध्ये आपल्याला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी ते आपल्याला आता शिकायचं आहे. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी. सेंट्रल टेंडेन्सी means what? If the data collected in a survey of a group is sufficiently large, then it generally shows a peculiar property. The numbers in the data tend to cluster around a certain number. This property is called central tendency of the group. Means what? If any data is collected by you, म्हणजे आपण सर्वे करतो, सर्वे मधून आपण काही डाटा कलेक्ट केला तर तो डाटा खूप लार्ज असतो, खूप मोठा असतो. म्हणजे आता समजा तुमच्या एरियामध्ये 100 समजा घर आहेत, 100 घर आहेत. त्या 100 घरांमध्ये प्रत्येक घरात किती नंबर ऑफ पीपल्स आहेत, म्हणजे लोक किती राहतात, हे जर आपल्याला तो सर्वे केला तुम्ही तुमच्या एरियामध्ये 100 घरांमध्ये तुम्ही 100 तुम्ही घरी गेलात, 100 घरांमध्ये गेलात, तर नंबर ऑफ पीपल्स इन एव्हरी हाऊस तुम्ही समजा कलेक्ट केला डाटा. पहिल्या घरामध्ये समजा एकच माणूस राहतो फॅमिलीमध्ये, त्यानंतर सेकंड मध्ये 3 जण राहतात, 4 जण, असे तुम्हाला 100 नंबर मिळतात. कारण तुम्ही 100 फॅमिलीज मध्ये 100 घरांमध्ये गेलेला, तर 100 फॅमिलीज मध्ये नंबर ऑफ पीपल किती आहेत ते तुम्ही डाटा कलेक्ट करा. असं तुम्हाला 100 नंबर मिळणार. म्हणजे तो खूप मोठा डाटा आहे, 100 नंबर्स तुमच्याकडे आहेत, तर तो खूप मोठा डाटा असतो. पण तुम्हाला एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व कराल की बरेचसे नंबर आहेत ना, ते एका सर्टन नंबर होती क्लस्टर झालेले आहेत. म्हणजे एका म्हणजे असे काही मध्ये नंबर असतो, त्याच्या भोवतीच बरेचसे नंबर असतात. म्हणजे आता नंबर ऑफ पीपल जर आपण बघितलं तर नंबर ऑफ पीपल मध्ये जास्तीत जास्त आपण 3 किंवा 4, 3 किंवा 4 लोक जास्त असणार. 3-4 भोवतीच जास्त डाटा असणार. एक माणूस असणारा कमी असेल, 7 किंवा 8 फॅमिलीमध्ये मेंबर्स असणारे पण नंबर तुम्हाला त्याची पण फ्रिक्वेन्सी कमी मिळेल. पण 3, 4, 5 ची फ्रिक्वेन्सी जास्त मिळेल. म्हणजे 3-4 भोवती जास्त तुमचा डाटा जो आहे तो क्लस्टर झालेला, जमा झालेला, गोळा झालेला, एका सर्टन नंबर होती तो डाटा गोळा झालेला असणार. तर तुमच्या क्लासमध्ये किंवा तुमच्या 9वीच्या विद्यार्थ्यांची, तुमच्या शाळेमध्ये समजा 9वीचे समजा 200 विद्यार्थी आहेत तुमच्या स्कूलमध्ये, तर 200 विद्यार्थ्यांची हाईट जर आपण हाईटचा डाटा काढला तर एक सर्टन नंबर असतो, तिथे खूप सारी मुलं असतात तेवढ्या त्या हाईटमध्ये. म्हणजे 157, 156 सेंटीमीटर मध्ये असे तुम्हाला खूप सारे तिथे गोळा झालेले दिसतील नंबर. खूप उंच आणि खूप कमी उंचीचे असे कमी दिसतील मुलं. पण एक सर्टन नंबर असतो, त्याच्याभोवती सगळे बरेचसे नंबर हे क्लस्टर झालेले असते. तर त्याला आपण सेंट्रल टेंडेन्सी असं म्हणतो त्या ग्रुपची. आणि त्या सेंट्रल टेंडेन्सीला द नंबर, मेजर ऑफ सेंट्रल टेंडेन्सी म्हणजे काय? आता सेंट्रल टेंडेन्सी कळलं आपलं की ते जे नंबर्स आहे ते एका सर्टन नंबर होती क्लस्टर झालेले असतात, त्याला पण सेंट्रल टेंडेन्सी ऑफ द ग्रुप म्हणतात. त्यानंतर द नंबर अराउंड विच, मग तो कोणता झालेले आहेत. द नंबर अराउंड विच द नंबर्स इन द डाटा टेंड टू क्लस्टर इज कॉल्ड मेजर ऑफ सेंट्रल टेंडेन्सी. मग तो कोणता सर्टन नंबर आहे, त्याच्या भोवती सगळे बाकीचे जे बरेचसे नंबर्स आहेत ते गोळा झालेले आहेत किंवा क्लस्टर झालेले आहेत, तर इट इज कॉल्ड मेजर ऑफ सेंट्रल टेंडेन्सी, है ना. म्हणजे तो नंबर शोधायचा असतो. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी म्हणजे तो सर्टन नंबर जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा असतो, ज्याच्या भोवती
तो जो डाटा आहे तो क्लस्टर झालेला आहे. ठीक आहे. तर त्याला आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी असं म्हणतो. आता स्टॅटिस्टिक्स मध्ये, इन स्टॅटिस्टिक्स मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी मेनली युज्ड आर ॲज फॉलोज. स्टॅटिस्टिक्स मध्ये मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी आपण अशा प्रकारे यूज करतो. म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये या सगळ्या मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी यूज होतात. पहिला तर मीन आहे. मीन म्हणजे काय असतं, तर अरिथमॅटिकल ऍव्हरेज ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. म्हणजे आपण मॅथमॅटिक्स मधला ऍव्हरेज जो आहे तो स्टॅटिस्टिक्स मध्ये त्याला मीन असं म्हणतात. अरिथमॅटिकली जो ऍव्हरेज आपण काढतो अरिथमॅटिक मध्ये, जो ऍव्हरेज आहे तोच स्टॅटिस्टिक्स मध्ये मीन आहे. ठीक आहे. म्हणजे मीन काढताना आपण काय करतो, जे आपल्याला नंबर्स दिले त्या सगळ्यांची सम करायची. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इन द डाटा अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. म्हणजे तुम्हाला दिलेले जे सगळे नंबर्स आहेत त्यांना ऍड करायचं आणि ते किती नंबर्स आहेत, जसं आपल्याला समजा या नंबरचं मीन काढायला सांगितलं, त्या सगळ्यांना ऍड करा. 25 प्लस 30 प्लस 27 प्लस 23 प्लस 25. आणि हे टोटल नंबर किती आहेत, 5 नंबर्स आहेत. तर 5 ने डिवाइड करा. ठीक आहे. आता हे छोटे छोटे नंबर्स असतील तर त्याचा आपण डायरेक्ट ओरली आपण मीन काढता येईल. पण समजा खूप जास्त नंबर्स आहेत, जसं आता इथे 35 स्टुडंट्सचे मार्क्स दिलेले आहेत आउट ऑफ 40. तर त्याचा मीन काढायचा तर आपण बघा एक टेबल बनवायचं, असं फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचं आणि FI इंटू XI करायचं. म्हणजे आता 14 किती वेळा आले आहेत, 15 किती वेळा आहेत. म्हणजे आपण मिनिमम नंबर आणि मॅक्सिमम म्हणजे अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचं. टॅली मार्क्स करायचे, फ्रिक्वेन्सी काढायची आणि FI इंटू XI करायचं. FI इंटू XI केलं की FI XI ची समला N ने डिवाइड केलं की आपल्याला त्याचं मीन मिळतं. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला आता समजा असं समजा तुम्हाला आता मीन काढायचं. समजा हा डाटा दिलाय, 30 वर्कर्सची मंथली सॅलरी दिलेली आहे रुपीज मध्ये आणि या डाटाचा आता 30 वर्कर्स आहेत. बघा थोडेसे नंबर असतील, 4-5 नंबर आहेत किंवा मॅक्झिमम 10 नंबर्स आहेत. ते नंबर ऍड कराल डिवायडेड बाय समजा 10 नंबर आहे तर 10 ने डिवाइड करा. वरती त्या 10 नंबरशी तुम्ही सम कराल जे पण तुम्हाला डाटा दिलेला असेल. डाटामध्ये समजा 10 नंबर्स आहेत तर 10 नंबरना ऍड करणं इझी आहे. पण 10 पेक्षा जास्त नंबर आले तर ते आपण ऍड करत राहणं म्हणजे 100 जर तुम्हाला समजा आता इथे पण 30 वर्कर्सची तुम्हाला सॅलरी दिलेली, पण असे समजा 100 नंबर्स असेल तर 100 नंबरना कधी ऍड करत बसणार आपण. तर त्याच्यासाठी काय करायचं की तुम्ही एक मीन, जर आपल्याला आता समजा हे बघा आपल्याला मीन फाइंड आउट करायचं आणि मीन फाइंड आउट करताना आता समजा इथे फर्स्ट वाला क्वेश्चन बघा, पर एकर इन क्विंटल इन मुकुंद्स फील्ड फॉर 7 years. म्हणजे यील्ड म्हणजे उत्पन्न, सोयाबीनचं उत्पन्न पर एकर म्हणजे एकर जमीन आहे, पर एकर म्हणजे एका एकर मध्ये सोयाबीनचं जे उत्पन्न आहे ते किती क्विंटल घेतलं 7 वर्ष. 7 वर्षामध्ये त्याच्या एका एकर मागे किती क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न झालं. तर पहिल्या वर्षी 7 वर्षाचा डाटा दिलाय. पहिल्या वर्षी त्याच्या 1 एकर शेतामध्ये मुकुंदच्या 10 क्विंटल एवढं सोयाबीन उत्पन्न, सोयाबीनचं उत्पन्न त्यांनी काढलं पहिल्या वर्षी. 10 क्विंटल्स यील्ड म्हणजे उत्पन्न. दुसऱ्या वर्षी त्याच शेतामध्ये 1 एकर मध्ये त्यांनी 7 क्विंटल सोयाबीन पिकवलं. तिसऱ्या वर्षी त्यांनी 5 क्विंटल पिकवलं त्या शेतामध्ये, 1 एकरचं शेत आहे. चौथ्यामध्ये 3 एकर आणि आपल्याला 7 वर्षाची माहिती दिली की 7 वर्ष त्यांनी प्रत्येक वर्षी किती उत्पन्न, किती क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न घेतलेलं आहे ते त्यांनी आपल्याला दिलेले. आणि आपल्याला सांगितले की फाइंड द मीन ऑफ यील्ड पर एकर. पर एकर मधला मीन फाइंड आउट करायचं. तर मीन फाइंड आउट करायचंय तर जर मीन फाइंड आउट करायचंय तर नॉर्मल फक्त ऍव्हरेज काढा.
म्हणजे तुम्ही ऍड करायचं फक्त हा फॉर्म्युला वापरायचा मीनचा. समजा खूप कमी नंबर्स आहेत तुमच्याकडे, 5 आहे, 6 आहे, 7 आहेत, 10च्या आत जर नंबर आहे तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा. मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स divided by number of observations. Number of observations, sum of all observations upon number of observations. आता इथे सम सगळ्या ऑब्झर्वेशन जे तुम्हाला दिलेत हे ऑब्झर्वेशन्स आहेत तुमचे, याची सगळ्यांची सम करायची. 10 प्लस 7 प्लस, तर मी ते लिहिते 10 प्लस 7 प्लस 5 प्लस 3 प्लस 9 प्लस 6 प्लस 9. आता हे सगळे 7 ऑब्झर्वेशन आहेत आणि इथे किती वरती किती नंबर आहे टोटल, तर 7 आहे, तर 7 ने डिवाइड करायचं. तर हा मीन मिळणार तुम्हाला लगेच. मीन 10 प्लस 7 17 असणार. सेवन्टीन प्लस 5 22 25 प्लस 9 32 17 22 25 प्लस 9 34 49 अपॉन 7. सेवन ला होतो. इथे मीन जे आहे ते मीन येणार 7 क्विंटल. त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑब्झर्वेशन खूप कमी असेल तर त्याचं मीन म्हणजे ऍडिशन करायचे डिवायडेड बाय ते नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. पण आता खूप मोठा डाटा असेल म्हणजे जास्त ऑब्झर्वेशन असेल, जसं तुम्हाला 4th मध्ये दिलेला आहे, तर 4th मध्ये तुम्हाला काय दिलंय की 30 वर्करची सॅलरी दिलेली आणि मीन काढायचं. तर मीन तुम्ही या सगळ्यांचं ऍडिशन करून डिवायडेड बाय 30 करू शकता, पण ते खूप कॉम्प्लिकेटेड होतं कारण एवढे नंबर्स ऍड करायचे म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणून मग इझी वे करण्यासाठी, थोडं इझी आपण करण्यासाठी त्यांनी काय केलं माहितीये का, या थोडी सोपी पद्धत काढली की सगळ्या समजा ऑब्झर्वेशन खूप जास्त आहेत तर एक काम करायचं, आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचं. तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवण्यासाठी आपण काय करणार, आपण याचा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवू. ठीक आहे. इथे काय करायचं, आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणजे इथे सॅलरी येणार आणि अनग्रुप्ड बनवायचा. आता सध्या ग्रुप्ड वाल्याचा मीन मीडियन मोड आपल्याला नाही, ग्रुप्ड वाल्याचा मीन मीडियन मोड आपल्याला 10th मध्ये आहे. सॅलरी, त्यानंतर टॅली मार्क्स नंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी आहे आणि एक फक्त टेबल आणखी ऍड होतं जर तुम्हाला मीन फाइंड आउट करायचं असेल. आधी आपण एवढं फाइंड आउट करून घेऊया, हे तर आपलं नेहमीच आहे. सॅलरी मध्ये काय करायचं, जे मिनिमम टू मॅक्झिमम असे नंबर येतात. तर मिनिमम सॅलरी जर तुम्ही याच्यामध्ये बघायला गेलात तर मिनिमम सॅलरी याच्यामध्ये सगळ्यात जास्त ती आहे
3000 आहे, बरोबर. 3000, 4000, 5000, 6000, 7 आणि मॅक्झिमम माझ्या मते 8000 दिसते. ठीक आहे. मग असे मी सिंगल ऑब्झर्वेशन घेते तिथे सॅलरीमध्ये. 9000 पण आहे, म्हणजे 9000 पर्यंत आपल्याला जायचंय. 3000 to 9000 असं आपण ऑब्झर्वेशन घेणार आहोत. ठीक आहे. आता बघा इथे मी सॅलरी इथे 3000, 4000, 5000, 6000, 7000, 8000 आणि 9000. ठीक आहे. असं आपली सॅलरी जाणार. मिनिमम टू मॅक्झिमम जायचं. आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण पहिल्या एक्सरसाइज मध्ये पण शिकलोय, पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला ग्रुप आणि काही ठिकाणी अनग्रुप्ड आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायला सांगितले. पण इथे आपल्याला मीन साठी अनग्रुपच बनवायचा आहे, कारण ग्रुपचं सध्या आपल्याला मीन मेडियन नाहीये यावर्षी. इथे आपल्याला आता आपण एक एक नंबर घेऊन त्याचा आपण इथे टॅली मार्क्स करणार आहोत. पहिला जो नंबर आहे इथे, पहिला जो नंबर आहे तो आहे 5000. तर मी इथे 5000 चे इथे टॅली मार्क करणार. त्यानंतर 7000, त्यानंतर 3000, 4000, त्यानंतर परत 4000 आहे, 3000, 3000, 3000, 8000, त्यानंतर 4000 आहे, अगेन इट इज 4000, 9000, 3000, 3000 आता फिफ्थ ऑब्झर्वेशन आरबी द्यायची 3000. त्यानंतर 5000, 5000, त्यानंतर परत 5000 आहे इथे, त्यानंतर 4000 आहे, फिफ्थ ऑब्झर्वेशन, परत 4000 आहे, अगेन इट इज 3000, again 5000, again 5000. So it is fifth observation. So you have to cross the line, that line, 4 lines. Then again it is 6000, 8000. Then it is 3000, 3000, 6000. Then 7000. Again it is 7000. Then 6000 twice it is. So here 6000. And then 4000. असं आपण फ्रिक्वेन्सी लिहायच्या. आता हे टोटल होतात 8, कारण हा 5 चा बंच आहे, हे 3, 5, 3, 8 होत. हे 5 आहे, हे 4 आहे, हे 3, 2 आणि 1. याची टोटल जी आहे ती एन असते. तर एन किती आहे ती टोटल बघूया आपण. ती 30 असली पाहिजे, कारण 30 वर्कर्स बद्दल तुम्हाला दिलेलं आहे इन्फॉर्मेशन. तर ते चेक करायची एकदा फ्रिक्वेन्सीची ऍडिशन, म्हणजे आपल्याला कळतं की आपण बरोबर हे बनवलंय की नाही टेबल. 8, 7, 15, 5, 20, 27 आणि 3, 30 बरोबर आहे ना. आता इथे कसं हे आपण आधी पण शिकलो, हे एवढं आपण आधी पण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण बनवायला शिकलो. आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल नंतर जर तुम्हाला मीन फाइंड आउट करायचंय, तर मीन साठी तुम्ही आणखी एक इथे टेबल बनवणार आहात. तो आहे तुमचा XI इंटू FI चा टेबल. XI इंटू FI. आता XI म्हणजे काय, तर ही जी सॅलरीचं जी व्हॅल्यू असते ती XI आणि FI म्हणजे फ्रिक्वेन्सी. या दोघांना मल्टिप्लाय करायचं. कळलं. XI इंटू FI म्हणजे प्रत्येकामध्ये जो XI आहे तो आणि हा FI याला मल्टिप्लाय करायचा. मग 3000 इंटू 8, 3 8 जा 24 म्हणजे 24,000. ठीक आहे. असं मल्टिप्लाय करत जायचं. त्यानंतर 4 7 जा 28,000.
तीन झिरो देत जायचं, फक्त नंबर्स मल्टिप्लाय करा. 5 5 जा 25,000, त्यानंतर 24,000, त्यानंतर 7 3 जा 21,000, 8 2 जा 16,000, इथे 9,000. आता यांची पण सम करायची, समेशन एफ आय एक्स आय पण करायचं. समेशन म्हणजे ऍडिशन असं समेशन. याचे ऍडिशन काय आहे ते बघूया. ते आता 0 0 0 0 येणार, 3 3 0, तर 9 आहे, 9 6 15 16 25 25 8 33 37 3 3 4 4 6 8 10 12 म्हणजे हा नंबर आला 1,47,000. ठीक आहे. मग तुमचं मीन आपल्याला जर हवंय, आता आपण दोन व्हॅल्यू इथे काढल्या. एक आला आपल्याला एन आपला आलंय किती, एन आलंय N30 आलेलं. ठीक आहे. तर इथे मोठं N30 आहे आपलं. आणि दुसरा आपण एफ आय एक्स आय काढलेला आहे, एक्स आय एफ आय. एन जो आहे तो 30 आहे आणि समेशनचं साइन असं द्यायचं, समेशन एक्स आय इंटू एफ आय 1,47,000. ठीक आहे. तर मीन कसं काढायचं, हे मीन म्हणजे समेशन एक्स आय इंटू एफ आय जो आहे ना, त्याला एन ने डिवाइड करायचं. एफ आय एक्स आय 1,47,000 आहे, डिवायडेड बाय 30. हा 0 0 जातो आणि मग 3 ने ह्याला डिवाइड करायचं. 3 4 जा 7 0 0, हे आलं तुमचं 4900 तुमचा मीन. आता हा जो मीन आहे, हा मीन आपण अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल काढून आपण शोधला. कारण तो जो डाटा होता, त्या डाटामध्ये खूप सारे ऑब्झर्वेशन होते. खूप कमी ऑब्झर्वेशन जेव्हा असतील तेव्हा नॉर्मल ऍव्हरेज सारखं काढायचं. तुम्ही ऍव्हरेज काढून पण, कारण कमी नंबर्स असतात ना तेव्हा, तुमचे ऑब्झर्वेशन जेव्हा खूप कमी आहेत तेव्हा नॉर्मल ऍव्हरेजचा फॉर्म्युला वापरायचा, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आणि जेव्हा तुम्हाला खूप जास्त नंबर्स, खूप जास्त ऑब्झर्वेशन देतील, तर आपण ते सगळे ऍड करताना कन्फ्युजन होतं, म्हणजे ते खूप मेस क्रिएट होतो, मेसी हो, म्हणजे खूप असं गोंधळ होऊन जातो. त्यामुळे काय करायचं, सरळ एक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल पटकन तयार करायचा. तो काय सोपा असतो. मिनिमम टू मॅक्झिमम नंबर लिहायचे, टॅली मार्क्स काढायचे, फ्रिक्वेन्सी लिहायची, नंतर एक्स आय इंटू एफ आय करायचं. म्हणजे एक्स आय म्हणजे पहिला आपण जे नंबर्स टाकतो ते एक्स आय असतं आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी एफ आय गुणाकार, एक्स आय एफ आय गुणाकार, असं प्रत्येकाचा एक्स आय इंटू एफ आय काढायचा. नंतर एन, आधी एफ आय ची बेरीज, एफ आय म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे त्याची बेरीज म्हणजे एन असते, ती काढायची. कळलं का, अशी बेरीज एन असते. ही जी आहे ना, याची बेरीज ही एन आहे. एक कॉलम हा जो आहे हा एक्स आय चा कॉलम आहे. हा कॉलम जो आहे हा एक्स आय, सॉरी एफ आय चा आहे. याची सम म्हणजे एन असते. याची सम जी आहे एफ आय ची सम ती एन असते. आणि ही, हा जो कॉलम आहे हा कसा शोधला, हा एक्स आय इंटू एफ आय, हा एक्स आय आणि हा एफ आय गुणाकार करतो, एक्स आय इंटू एफ आय. ठीक आहे. आणि मग त्याची पण सम काढली आपण. आणि मग समेशन एक्स आय इंटू एफ आय ला एन ने डिवाइड केलं की आपण मीन आपल्याला मिळतो. ठीक आहे. खूप सोपं आहे मीन, मीडियन, मोड. मग अशा प्रकारे आपण मीन शोधला याचा.
तर इथे मीन वरून हे पण 2 सम सॉल्व्ह केले. आता आपल्याला मीडियन शोधायचं. मीडियन आपल्याला मोड शोधायला, सॉरी मीडियन आता आपल्याला फाइंड आउट करायचं. मीडियन, ठीक आहे. आता मीडियन जो आहे तो कसा फाइंड आउट करायचा? मीडियन आपण आधी काय असतं ते बघू. मीडियन म्हणजे काय, ठीक आहे. आता मीडियन जे आहे, मीडियन काय असतं? द स्कोर्स म्हणजे ऑब्झर्वेशन जे आपल्याला जे नंबर्स दिलेले आहेत, जे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत, ते काय करायचे? अरेंज इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. कोणत्याही एका ऑर्डर मध्ये ते लावा. आयदर असेंडिंग लावा किंवा डिसेंडिंग लावा. आता असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावल्यानंतर द नंबर appearing exactly at the middle position in this order. बरोबर मिडल वर जो आलेला नंबर आहे, एकदा आपण असेंडिंग ऑर्डर लावली बरोबर मधोमध येणारा जो नंबर, कधी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जर इव्हन असतील, तर मध्ये 2 नंबर येतात. जसं आता याचा मीडियन शोधायचा आहे, आता हे तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेल, याचा जेव्हा तुम्हाला मीडियन शोधायला सांगते, तर पहिली गोष्ट तर करायची की त्यांना असेंडिंग ऑर्डर मध्ये लावा, चढत्या क्रमाने लावा. इथे लावले बघा, असेंडिंग ऑर्डर, ठीक आहे. आता असेंडिंग ऑर्डर मध्ये लावल्यानंतर बरोबर मधोमध, आता टोटल हे 7 नंबर आहे. 7 म्हणजे ऑड असतो नंबर, ऑड आहे ना हा. 7 तुमचं ऑब्झर्वेशन म्हणजे ऑड ऑब्झर्वेशन आहे. आता ऑड ऑब्झर्वेशन असेल तर बरोबर मध्ये एकच नंबर येणार. इकडे 6 इकडे 6 गेले की बरोबर मधला जो नंबर आहे 4थ्या क्रमांकावरचा, हा तुमचा मीडियन असतो. कळलं? आणि कधी जर कधी कधी इव्हन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असेल, म्हणजे कधी 6 ऑब्झर्वेशन आहे, तर इथे बघा इथे तुम्हाला ऑब्झर्वेशन जे आहे ते एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ऑब्झर्वेशन. तर यांना मी आधी काय करणार, यांना मी आधी असेंडिंग ऑर्डर मध्ये लावलं. असेंडिंग ऑर्डर है ना. असेंडिंग ऑर्डर मध्ये लावल्यानंतर मधोमध आता एकच ऑब्झर्वेशन नाही येणार, 2 ऑब्झर्वेशन येते. हे दोन्ही ऑब्झर्वेशन मधोमध, इकडून 4 इकडून 4 आणि बरोबर मध्ये 2 ऑब्झर्वेशन. हे दोन्ही ऑब्झर्वेशन मीडियन घ्यायचे का? तर तसं नाही, त्या दोघांचा पण ऍव्हरेज काढायचा, म्हणजे त्या दोघांचे पण मधला नंबर काढायचा. जसं मग तो कसा काढायचा? दोघांची ऍडिशन करून डिवायडेड बाय 2 करायचं, म्हणजे 65 डिवायडेड बाय 2 म्हणजे 32.5 असं तुम्हाला मीडियन मिळतं. ठीक आहे. मीडियन काढताना नेहमी तुम्हाला दिलेले जे ऑब्झर्वेशन आहेत त्यांना आधी असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण लावायचे, आणि बरोबर मधोमध येणारे जे तुमचे ऑब्झर्वेशन, बरोबर मध्ये येणारा ऑब्झर्वेशन एकच असेल तर तोच मीडियन असतो, आणि जर 2 असतील त्यांची परत ऍडिशन करून 2 ने डिवाइड करा की तो तुमचा मीडियन असतो. जसं की आता हे सेकंड क्वेश्चन मध्ये बघा, सेकंड क्वेश्चन आपण बघू. Find the median of the observation 59, 75, 68, 70, 74, 70. तर हे मी काय करते,
इथे लिहून घेते कोणते कोणते ऑब्झर्वेशन. 59, 78, 70, 74, 75 आणि 88. असे तुम्हाला ऑब्झर्वेशन्स आहेत आणि आपल्याला याचा आता मीडियन फाइंड आउट करायचं आहे. फाइंड मीडियन. आता मीडियन जेव्हा फाइंड आउट करायचं असेल तेव्हा तुमचे जे ऑब्झर्वेशन आहेत ते असेंडिंग ऑर्डर मध्ये मी लावते. आधी असेंडिंग ऑर्डर मी लावणार आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर स्मॉलर टू बिगर असं असतं. सॉरी, असेंडिंग. असेंडिंग स्मॉलर टू बिगर, डिसेंडिंग मध्ये बिगर टू स्मॉल. इथे स्मॉलर टू बिगर म्हणजे पहिला येईल 59, ठीक आहे, नंतर येईल 68, नंतर 70, नंतर 74, त्यानंतर 75 दोनदा आहेत आणि मग 80. 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, बरोबर. दोनदा 75 आलेला आहे तुमच्या ऑब्झर्वेशन, ठीक आहे. आता मीडियन जर पाहिजे तर बरोबर मधला जो नंबर आला इथे बरोबर मधोमध येणार. आता इथे 7 नंबर आहे म्हटल्यानंतर ऑड ऑब्झर्वेशन आहे. 7 म्हणजे ऑड ऑब्झर्वेशन. जेव्हा आपण ऑड ऑब्झर्वेशन असतात तेव्हा मधोमध एकच नंबर असतो, तोच मीडियन असतो. जेव्हा इव्हन ऑब्झर्वेशन असतात म्हणजे हे नंबर तुम्हाला 8 मिळाले किंवा 10 मिळाले तर मधोमध 2 नंबर येतात, तर त्यांचं परत ऍव्हरेज काढावं लागतं. आता इथे मधोमध तुम्हाला इथून 3 सोडले, इथून 3 सोडले, तर हा जो आहे हा तुमचा काय आहे, मीडियन आहे 74. असेंडिंग डिसेंडिंग मध्ये लावा आणि मग त्याच्या बरोबर मधोमध येणारा नंबर शोधा, तो तुमचा काय असणार, मीडियन. आणखी एक गणित दिलेलं आहे त्यांनी. इन अ बास्केट in a basket there are 10 tomatoes. एका बास्केटमध्ये 10 टोमॅटोज आहेत. द वेट ऑफ ईच ऑफ दीज टोमॅटोज इन ग्राम. ग्राम मध्ये त्या 10 टोमॅटोचं वेट दिलेलं आहे की प्रत्येक 10 टोमॅटो बास्केटमध्ये आणि प्रत्येकाचं वजन जे आहे ग्रॅम मध्ये ते किती आहे. जसं पहिला टोमॅटो घेतला तर पहिल्या टोमॅटोचं जे वेट आहे ते 60 ग्रॅम होतं, दुसऱ्याचं 70 ग्रॅम, तिसऱ्याचं 90 ग्रॅम, 95 ग्रॅम, असं प्रत्येकाचं त्यांनी काय केलेलं आहे, वेट वेट मेजर केलेलं आहे. आणि आपल्याला काय, द वेट्स ऑफ टोमॅटोज. मग आपल्याला काय करायला सांगितलंय की मीडियन फाइंड आउट करायला सांगितलं त्या टोमॅटोज, ठीक आहे. आता आधी मी हे नंबर सगळे लिहून घेते कोणते कुठे आहेत. सिक्स्टी आहे, 60, 70, 90, 95, 60, 70, 90, 95, 50, 65, 70, 50, 65, 70, 80, 85 आणि 95. हा टोमॅटो खूपच मोठा आहे, 95 ग्रॅम, हे वजन त्याचं 95 ग्रॅम. आता याला पहिला मी काय करते, या डाटा जो दिलाय त्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये जो लावते.
त्याला स्मॉलर टू बिगर लावायचं असतं. इथे सगळ्यात छोटा 50 नंबर आहे. 50 नंतर 60 आहे, 65 आहे, 65 त्याच्यानंतर 65 झाला, 70 दोनदा आहे, त्यानंतर 80 85 90 आणि 95 टू टाइम्स. 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता असेंडिंग ऑर्डर मध्ये लावल्यानंतर मिडल पोझिशन मध्ये तुम्हाला आता 10 ऑब्झर्वेशन आहे ना टोटल. 10 ऑब्झर्वेशन म्हणजे इवन नंबर आहे. इवन नंबर म्हणजे दोन जे ऑब्झर्वेशन आहे ते मधोमध येणार, बरोबर. तर 2 ऑब्झर्वेशन हे आहेत बघा, हे 2. इकडून 4 सोडले, इकडून 4 सोडले, मधोमध हे 2 येतात, 70 आणि 80. तर मीडियन कसं फाइंड आउट करायचं? मीडियन म्हणजे काय? तर मीडियन म्हणजे या ज्या हे जे 2 ऑब्झर्वेशन आहेत मधले, त्याला त्याचा ऍव्हरेज घ्यायचा. ऍव्हरेज बरोबर 70 प्लस 80 अपॉन 2. 150 अपॉन 2. म्हणजे तुमचा जो मीडियन आहे तो येईल 75. 150 ला डिवाइड केलं तर याचा आन्सर 75. मीडियन is equal to 75 ग्राम. असं आपण मीडियन फाइंड. आपण आता मीन बघितलं, मीडियन बघितलं. आपण मोड, तिसरी जी सेंट्रल टेंडन्सी आहे मोड, ही बघ. कुठे गेलं? मोड म्हणजे काय? द स्कोर विच इज रिपीटेड मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे असा स्कोर जो मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स रिपीट झालेला आहे, किंवा असं ऑब्झर्वेशन तुमच्या डाटामधलं जे खूप जास्त वेळा आलेलं आहे बाकीच्यांपेक्षा. बाकी ऑब्झर्वेशन म्हणजे बाकी नंबर्स पेक्षा जो खूप जास्त वेळा आलेला आहे तो तुमचा मोड असतो. जसं आता हा डाटा दिलाय बघा, ह्या इथे तुम्हाला असेंडिंग डिसेंडिंग मध्ये काही लावायची गरज नाही. फक्त फ्रिक्वेन्सी ज्याची जास्त आहे किंवा जास्त वेळा जो आलाय, जसा इथे 55 जो आहे तो जास्त वेळा आलेला आहे, 3 टाइम्स आलेला आहे. 75 जो आहे तो 2 टाइम्स आलेला आहे ना. याच्यामध्ये जो जास्त वेळेला आलेला आहे तो तुमचा काय असतो? मोड असतो, मोड आहे. म्हणजे आता हा 55 जास्त मॅक्झिमम नंबर आले. द ऑब्झर्वेशन रिपीटेड मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स. जे ऑब्झर्वेशन जे मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स रिपीट झालेला आहे ते तुमचं मोड असतं. ठीक आहे. मोड म्हणजे तुम्हाला दिलेल्या डाटामध्ये जास्त वेळा आलेला नंबर. आता इथे तुम्हाला एक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे, जसं एज दिलेले आहे आणि किती वर्कर्स आहेत त्या एज मध्ये, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आहे ना. प्रत्येकाची एज, जसं 19 एज वाले जे वर्कर्स आहेत ते 5 आहेत. 21 एज वाले जे आहेत, 21 एज वाले जे आहेत ते 15 वर्कर्स आहेत, त्यांची एज 21 आहे. 25 एज वाले 13 आहेत. 27 इयर्स वाले 15 आहेत आणि 30 इयर्स वाले जे आहेत ते 7 वर्कर्स. सगळ्यात जास्त वेळा आलेलं ऑब्झर्वेशन कोणतं आहे? म्हणजे एका फॅक्टरीमध्ये गेले ते आणि फॅक्टरीमध्ये सगळ्या वर्कर्सना त्यांची एज विचारली आणि ते लिहून घेतले. कोण म्हणतं 19 आहे, कोण म्हणतं 21 आहे, कोण 25. मग त्याप्रमाणे
लिहून घेतलं 19, दुसरा बोलतो 21, तिसरा बोलतो 25, चौथा बोलतो 27. असं मग नंतर मी बघितलं, एक टेबल तयार केला, तेव्हा मला कळलं की 19 एज वाले जे वर्कर्स आहेत ते 5 वर्कर्स आहेत त्या फॅक्टरीमध्ये. 21 इयर्स एज असणारे जे आहेत ते 15 आहेत. म्हणजे हा जो नंबर आहे 21 आणि 27, हे तुम्हाला डाटामध्ये खूप 15 वेळा आलेले आहे. म्हणजे तुम्ही जो डाटा लिहिणार, आता एकाने सांगितलं मला 21, तर मी 21 इयर लिहिणार. परत पुढचा जो आहे तो पण बोलतो माझं एज 21 आहे. असे 15 जणांनी सांगितलं की आमचं एज 21 आहे. आणि 15 जणांनी 27 पण सांगितलं. म्हणजे या दोन फ्रिक्वेन्सी जास्त आहेत. फ्रिक्वेन्सी जी जास्त आहे, आता फ्रिक्वेन्सी ज्याची जास्त आहे ना तो मोड असतो. म्हणजे आता ही फ्रिक्वेन्सी आहे, तर ही कोणता नंबर रिपीट झालाय 15 वेळा? 15 नाही, 15 ही फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या ऑब्झर्वेशन मध्ये 15 वेळा 21 आलेला आहे. 15 हा नंबर कुठेही नाहीये त्या ऑब्झर्वेशन मध्ये. 21, 21, 21, 21, 21 15 टाइम्स आलेले आहे. म्हणजे मी असं खूप लोकांना विचारल्यानंतर एज काय आहे तर 21 सांगणार. आणखी थोड्या वेळानंतर आणखी एका जणाने 21 सांगितली, मग तिसऱ्या त्याच्या पुढच्याने 21, असं 21 15 टाइम्स आलेलं आहे. आणि 27 पण 15 टाइम्स आलेले. म्हणजे आणखी 27 सांगणारे पण 15 जण आहेत. म्हणजे त्या फॅक्टरीमध्ये 21 एज वाले आणि 27 एज वाली वर्कर्स जास्त आहेत. मग मोड पण आपला तोच असणार, ज्याच्या जास्त फ्रिक्वेन्सी ती मोड असते. 15 ही मोड नाहीये, 15 हे फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे तेवढा वेळा तो नंबर आलेला आहे तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये. 21 हे 15 टाइम्स आलेले आहेत. 15 जणांनी सांगितलं की माझं एज 21 आहे, म्हणून मोड जी आहे ती 21 आणि 27 येणार. म्हणजे जास्त वेळा ऑब्झर्वेशन जी येणार आहे ती तुमची मोड असते. ठीक आहे, तर आपण मीडियन मोड बघितला आणि ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आपली वेळ संपले.